धर्म हा शब्द आपण नियमित ऐकतो, परंतु धर्म कशासाठी? धर्म कशाला म्हणतात? धर्माचा उद्देश काय? धर्मनीती काय आहे? धर्म शिक्षण काय आहे? धार्मिक कुणाला म्हणावं? अशा 4-5 गोष्टी राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये सुंदर वर्णन केलेले आहेत. पहिली गोष्ट, धर्म कशासाठी? तर राष्ट्रसंत सांगतात, देवे निर्माण केली क्षिती, प्रजा वाढवी प्रजापती, मानव समाज राहावया सुस्थिती, धर्म सकळा निवेदिला. भगवंताने पृथ्वी निर्माण केली, त्यावर मानव मात्राची निर्मिती ब्रह्मदेवाने केली. त्या मानव समाजाच्या सुव्यवस्थेसाठी धर्म आहे. आता धर्म कशाला म्हणतात? अनेक प्राणी जेथे राहती, त्या सर्वांची राहावी सुस्थिती, समान समाधानाची गती, त्यास धर्म म्हणावे. जिथे मानवादी सर्व प्राणी मात्र राहतात, त्या सर्वांना ज्या आचरणाने सारखे सुख मिळू शकते, ज्या कृतीने सारखे सुख मिळू शकते, त्याला धर्म असे म्हणतात. धर्म कशाला म्हणतात? या जगात जसे आपण आहोत तसेच इतरही आपल्यासारखेच आहेत, अशी सर्वाविषयी समबुद्धी ठेवून जग हे आपले घर समजणे व त्याविषयी जो आचार होतो त्यास धर्म म्हणतात. धर्म कशाला म्हणतात? स्वतःची उन्नती करून दुसऱ्यासही सुखविण्याचा प्रयत्न करण्याची जी संस्कृती आहे, जी परंपरा आहे, त्यास धर्म म्हणतात. धर्म कशाला म्हणतात? परस्पराशी वागणूक, ज्यात न्याय नीती सम्यक, प्रत्येकाचे कर्तव्य चोख, धर्म ऐसे त्या नाव. एकमेकात सर्वाविषयी न्यायनीती समान ठेवून आपापले व्यावहारिक सामाजिक कर्तव्य इमानदारीने करणे, त्याला धर्म म्हणतात. धर्माचा मुख्य उद्देश कुणाचाही द्वेष न करता आपली आर्थिक व्यावहारिक उन्नती करून आंतरिक नित्य समाधान अभ्यासाने कायम ठेवणे, हा धर्माचा मुख्य उद्देश आहे. धर्मनीती काय आहे? सर्वास असावा संतोष, दुःख न व्हावे प्राणी मात्रास, याचा सक्रिय कराया अभ्यास, धर्मनीती बोलली. कोण्याही लहान मोठ्या प्राण्यास दुःख न होता सर्वात सारखे समाधान राहावे, त्यासाठी जे प्रत्यक्ष सेवा प्रयत्न केले जातात, त्यालाच धर्मनीती म्हटल्या गेली आहे. धर्मशिक्षण म्हणजे काय? परस्परात प्रत्येकाचे गुण, स्वभाव, कार्य, नावे प्रकृतीनुसार वेगवेगळे असले तरी एकमेकांच्या सहकार्यातूनच सर्वांना सुख शांती मिळते. आणि अशा सत्कार्यासाठी कुणाचेही वजन, दंड, शिक्षेची भीती न ठेवता आपापली कामे इमानदारीने करणे, हे सर्वतोपरी धर्माचे शिक्षण आहे. धार्मिक कुणाला म्हणावं, हे फार महत्त्वाचं आहे बरं. आजकाल धार्मिकपणा जास्त चालू आहे. आपण कुणालाही धार्मिक, तो धार्मिक, हा धार्मिक असं म्हणत असतो. पण धार्मिक कोण? धार्मिक त्यासची म्हणावे, सत्य वाचुनी वागे बरवे, स्वये आपल्याची स्वभावे, समरस होई सर्वांशी. राष्ट्रसंत सांगतात, कुणाच्या धाक दडपणाशिवाय जो आपली वागणूक उत्तम ठेवतो व सहज स्वभावाने सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होतो, त्यालाच धार्मिक म्हणतात. ह्या 4-5 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत.
खूप छान प्रकारे वर्णन केलेलं आहे बरं का. राष्ट्रसंतांनी हे लक्षात घेतलं पाहिजे.